नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण पुढचा एक शेअर बघू. उत्तम शेअर आहे. फर्टिलायझरची कंपनी आहे. ओके, पॅरादीप फॉस्फेट्स ही कंपनी म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ जुवारी ॲग्रो याच्यात मर्ज झाली. त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे मँगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर, ओके, MCL, ओके, ही पण कंपनी यात मर्ज झाली. आणि आता टोटल जी कंपनी आहे पॅरादीप फॉस्फेट्स म्हणून, ही ओरिसाला ओरिजिनल त्यांचा प्लांट आहे आणि हे दोन प्लांट त्यांच्यामध्ये आता ॲड झाल्या, या कंपन्या मर्ज झाल्या. तशी इंटिग्रेटेड पॅरादीप फर्टिलायझर्स म्हणून पॅरादीप फॉस्फेट्स असं नाव आहे त्याचं. ओके, त्याचं बघा TTM 1000 कोटी यांना PBT झालेला आहे. 1000 कोटी 9 महिन्याचेच रिझल्ट बघितले डिसेंबरपर्यंतचे. आणि सेल्स आहेत 20,600. ओके, आणि 2022ला ह्याचे सेल्स होते फक्त 8,000 कोटी आणि प्रॉफिट होता 400 कोटी. ओके, मग प्रॉफिट अडीचपट झाला आहे गेल्या 3 वर्षामध्ये. नेट मार्जिन याचं 4.5% आहे. ओके, आणि फर्टिलायझर कंपन्यांमध्ये नेहमीच प्रॉफिट याच लेवलला असतो, जास्त नसतो. पण ही कंपनी सायक्लिकल आहे. ओके, सध्या शेअर 110ला किंवा तत्सम आलेला आहे फ्रॉम 225 वगैरे. कारण काय, तर आता यांचा मार्चला काहीच सेल होत नाही. कारण काय, बेसिकली खूप कमी सेल होतो, कारण पाऊस नसतो. पावसाळ्यामध्ये यांचा मॅक्सिमम सेल असतो. म्हणजे इट स्टार्ट्स फ्रॉम लेट्स जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके, त्यामुळे सप्टेंबरच्या रिझल्ट्समध्ये आणि जूनच्या रिझल्ट्समध्ये लावणीच्या वेळेला, ओके, शेतामध्ये जेव्हा लावण्या होतात तेव्हा यांचा खप होतो. हे लोक सल्फ्युरिक ॲसिड बनवतात. ओके, त्यानंतर युरिया नाही बनवत, सगळे NPK, ओके, फॉस्फॅटिक खतं बनवतात. युरिया नव्हे, युरिया इज अ केमिकल, फॉस्फॅटिक इज बेटर दॅन केमिकल खत. ओके, सल्फ्युरिक ॲसिड, अमोनिया पण हे लोक बनवतात. ज्वारी ओन्ली अमोनिया बनवते. ओके, MCL सल्फ्युरिक ॲसिड आणि अमोनिया बनवते आणि कॅपॅसिटीज उत्तम आहेत. ओके, आणि परादीप ओरिसाचा प्लांट खूपच मोठा आहे. 2200 एकरमध्ये फैलला प्लांट आहे हा. आणि टोटल याचं फर्टिलायझर व्हॉल्यूम 15% वाढलेलं आहे 9 महिन्यामध्ये. ओके, आणि टोटल फर्टिलायझरचं व्हॉल्यूम बघितलं तर 15 ते 17% वाढलेला आहे. DAP कमी झाला आहे, 23% कमी झाला आहे. पण NPK हा 35% वाढलेला आहे. की फर्टिलायझरचे टाईप्स असतात, तुम्ही बघा गुगलवर. NPK म्हणजे काय आणि DAP म्हणजे काय, दोन्ही फर्टिलायझर्स उत्तमच असतात. ओके, तर ही शेअर ग्रोविंग कंपनी आहे. आणि आता सध्या मी काय म्हणतो हा घ्या, कारण सध्या 110 रुपयाला आहे म्हणून. ओके, 120ला तुम्ही पुढच्या 6 महिन्यातच विकू शकाल. जसं यांचे प्रॉफिटेबिलिटी वाढते क्वार्टर ऑन क्वार्टर. ओके, 2 क्वार्टर यांचे उत्तम असतात, 2 क्वार्टर अजिबात काय त्यांना प्रॉफिटेबिलिटी खूपच कमी असते. ओके, त्यामुळे RCF त्याच्यावरलाच आहे. GSFC, गव्हर्नमेंटल फर्टिलायझर्स, चंबल फर्टिलायझर्स, हे सगळे सायक्लिकल शेअर्स आहेत फर्टिलायझरचे. त्याच्यामुळे तुम्ही सायकल जर समजून घेतली ना फर्टिलायझर शेअरची, तर तुम्ही योग्य भावात घेऊ शकाल आणि योग्य भावाने विकू पण शकाल. ओके, तुम्हाला परत सांगतो, विकणे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं घेणे इम्पॉर्टंट आहे. तर आत्ता हे घेणे इम्पॉर्टंट आहे, जे शेअर आत्ता त्यांच्या सीझनप्रमाणे खाली आहेत. ओके, फॉर इन्स्टन्स पेस्टिसाईडचे शेअर आणि फर्टिलायझरचे शेअर्स आता पेस्टिसाईडचे थोडे वरती गेलेत, पण तरीसुद्धा अजून ते खालीच आहेत. तुम्हाला 15%, 20% तसं त्याच्यामध्ये दोन्ही सेक्टरमध्ये प्रॉफिट मिळेल, मे बी जुलै, ऑगस्ट.